नमस्कार मंडळी, मी श्रीधर वाणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीधर व्लॉग्स. तर मंडळी, आज अशा ठिकाणी भेट द्यायला चाललो आहे जे ठिकाण हल्लीच आता रत्नागिरीमध्ये स्थापन आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल आता आज कुठे चाललो आहे ते. तर मग निघूया आता साहिल येतो आहे. साहिल आणि मी दोघं चाललो आहे. तर ते ठिकाण बघायला गेलात ना तर असं मस्त आहे. मी आता पहिल्यांदाच चाललो आहे. साहिल ने रील बघितली होती, ते बघून आम्ही चाललो आहे. तर निघूया, डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटतो तुम्हाला. तर मंडळी, आता आम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय जे खानोतला आहे तिथे आम्ही आता पोचलो आहे. तर मग चला तुम्हाला पण दाखवतो काय म्हणजे इथले जे बाळूमामांचं देवस्थान आहे, जे देवालय आहे ते. चला मग. हे बघा, हे माझ्या मागे बघताय ते संत बाळूमामांचं जे देवालय आहे ते आहे. चला, हे बघा, हे जे आहे ना इकडे, ज्यांनी इथे हे जे देवालय बांधलं आहे त्यांचं हे घर आहे आणि त्याच्या घराच्या बाजूला हे इकडे ते देवालय आहे. तर मग चला आतमध्ये पण जाऊया आणि आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो. देवळात जायला हे इकडून अशी एंट्री आहे, इकडून मागून फिरून जायला लागतं. इकडचा परिसर पण भारी आहे. परिसर एकदम निसर्गाच्या कुशीत असा आहे. हे बघा, हे असं आहे. जगाचा मालक श्री संत बाळूमामा. हे असं आहे इथलं देवालय. माझं नाव सुनील सोनू सुवारे, राहणार खानू. खानू गावात बाळूमामांचं मंदिर झालं ते मला बाळूमामाने साक्षात्कार दाखवलं नाही. किती वर्ष आली, यंदा 7 वर्ष चालू आहे. तर मी पायी वाऱ्या पण करतो. अक्कलकोट, पंढरपूर, शिर्डी, गणपतीपुळे, मार्लेश्वर, परत एकविराई, परत भालचंद्र महाराज, कणकवली, हे सर्व मी पायी करतो. आता जाणार आहे 1-2 महिन्यात गगनबावडा. असे मी सर्व करतो. आणि हे मुलं माझ्या संगती सोबत असतात, त्यांनाही दाखवतो मी भक्ती कशी असते, काय असते, भक्तीत काय ताकद आहे. पुस्तकात हे बघा, गायत्री. ही गायत्री देवळात जाते. हे काढलात ना तुम्ही, आत जाणार, आत नमस्कार करून येणार. परत हा बैल आहे, हा बघा, ही मूर्ती बाळूमामा गायब झाल्याने ही मूर्ती आली बाळूमामाची. इथे बैल होता जेव्हा स्थापना झाली ना बाळूमामाची मूर्ती, कावळा बसलेला कलसावर. आजही बसतो, अजूनही बसतो. आता पूजा करत असली की बसतो. चमत्कार आहे. हे बघा मंदिर, बाळूमामाची मूर्ती सगळं गायब झालेली आणि भरपूर आहेत. ते झेंड्यात बाळूमामाची मूर्ती दिसली झेंड्यात तयार करताना. भरपूर आहेत चमत्कार, भरपूर आहेत. अनेक चमत्कार आहेत. साप येतो. सापासाठी आम्ही मंदिर हे केलेलं आहे. रात्री साप येतो. बघा, ह्याच्यातून आम्ही मोल ठेवलेला आहे सापासाठी. तिकडे कापसीत पादुका सुटली. कापसी गावात बाळूमामाचा पोरगा वारला. तिथे बाळूमामाने दफन केला नाही. पोरगा दफन केल्यानंतर बरीच वर्षे गेली आणि मला इथं साक्षात्कार झाला बाळूमामाचे पादुका आहेत म्हणून मी तिकडे गेलो. भरपूर लोक आम्ही गेलो. जेमतेम 5 गाड्या होत्या ना रे, 5 गाड्या होत्या, 6 गाड्या होत्या 32 सीटरच्या. एवढे लोक गेलेलो आणि 5 एकरमध्ये आम्ही बाळूमामाच्या पादुका काढलेल्या शोधून. सगळ्यांना रिंगण मारले. पादुका
काय सर्व काय दिलं का आता काय 12 बकऱ्या दिलेल्या बाळूमाच्या कल्पात भरपूर केलेलं आहे हो काय. आणि इथे येणाऱ्या माणसांना प्रसादी जे काय अनुभव असतील ते लोक कथन करतात. हा परवा झाला 12 मे मध्ये झाला. भाकणूक होती. हां भाकणूक झाली ना, धोणेमार झाले होते 12-13. परत कमिटी आली होती आत्मापुरातली इथे. हां मग यांची स्थापना केली त्यावेळी मेंढी माऊलींची. कोल्हापूर इथनं पंढरपुरात नेऊन ते पंढरपुराच्या विठोबाच्या पायाला लावून ह्या मूर्त्या दोन दिल्या. बाळूमामांच्या मध्ये ह्या मूर्त्या दिल्या, तिथं स्थापन करून मग इकडे आणलं. फोटो जरा म्हणजे पहिला होता काय तुम्ही नंतर चेंज केला मूर्त्यांचा कलर केला त्या कार्यक्रमाच्या टाइमला. हां पेंटिंग केली. पहिला फोटो हा कलर केला. काय आज हे पहिलंच मंदिर आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात, रत्नागिरी तालुक्यात पहिलंच काय. आणि ते पण रेखीव केलेलं आहे परमेश्वरजी कुठे. आणि लोकही भरपूर येतात. तर मंडळी हे जे देवालय आहे ना ते बघायला गेलात तर 12 मे ना 12 मे 2025 रोजी इथे स्थापन केली, म्हणजे या मंदिराची स्थापना केली इथे. ते इथले जे म्हणजे काका जे आहेत ना त्यांना साक्षात माऊली जे आहेत तिथले त्यांना साक्षात्कार झाला होता. त्याच्यानंतर ते बाळूमामाला गेले तिकडे. मग त्यांनी म्हणजे असं विचारून वगैरे मंदिर बांधायचं वगैरे असं त्यांच्या डोक्यात आलं. त्याच्यानंतर मग त्यांनी हे देवालय इथे बांधलं आहे. तर कधी जर झालं पाली या साईडला वगैरे जर फेरी झाली तुमची खानू, म्हणजे हे खानू गाव आहे पालीच्या पुढे. जर पाली किंवा जवळपास आलात तर खानू गावात येऊन जा नक्की. म्हणजे आल्यावरती जी इथं शांतता जी आहे ना त्यांच्या घराच्या बाजूलाच आहे देवालय आहे ते. जर आलात तर खूप म्हणजे खूप चांगलं आहे आणि मनाला असे शांत मिळण्यासारखी जागा आहे. आणि त्याच्यात जर बाळूमामांचं जर दर्शन होत असेल, म्हणजे आपण जे बाळूमामांचं दर्शन करायला आदमापूरला जातो तेच जर बाळूमामांचं दर्शन आपल्याला इथे रत्नागिरीत मिळत असेल तर काय अजून चूक पाहिजे. तर नक्की या. आणि काय म्हणजे देवालय कसं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी दर्शन वगैरे झालं आहे, आता निघतो इथून. जर आलात ना तर ते जे गुरु माऊली आहेत ते तुम्हाला प्रॉपर माहिती वगैरे देतील, म्हणजे त्यांना साक्षात्कार कसा वगैरे झाला ते सगळं. तर नक्की भेट द्या या ठिकाणाला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एकदा पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.